जय श्रीकृष्णा. राधे राधे प्रिय मित्रांनो. चला पुन्हा एकदा आपण सर्वजण मिळून श्रद्धा आणि प्रेमाने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी मनापासून प्रार्थना करूया. हे कृष्ण गोपाळ, जो कोणी भक्त आजची ही कथा पूर्ण निष्ठेने आणि एकाग्रतेने शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या सर्व खऱ्या मनोकामना पूर्ण कर आणि त्याच्या जीवनातील सर्व दुःख, सर्व संकटे कायमची दूर कर. आणि जो भक्त या व्हिडिओला मनापासून लाईक करेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्याच्या जीवनात असा अखंड आनंद वर्षाव कर जो कधीही संपणार नाही. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता श्रीमद भगवद्गीतेच्या या अमृततुल्य कथेचे श्रवण सुरू करूया. हे जग सुख आणि दुःखाचे एक विचित्र मिश्रण आहे. असा कोणताही व्यक्ती नाही ज्याने आपल्या आयुष्यात कधीही दुःखाचा सामना केला नसेल. पण जेव्हा जेव्हा दुःख येते तेव्हा आपण त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. आपण एकटेपणाला शाप मानतो. पण सत्य हे आहे की एकटेपणा आपल्याला स्वतःला समजून घेण्याची, स्वतःचे महत्त्व वाढवण्याची आणि जीवनाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देतो. जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याला स्वतःसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. ही वेळ आत्मचिंतनाची असते. आपण आपल्या आयुष्याबद्दल विचार करू शकतो, आपल्या चुकांमधून शिकू शकतो आणि आपले विचार अधिक प्रगल्भ बनवू शकतो. जो व्यक्ती एकटे राहायला शिकतो तो स्वतःचे महत्त्व वाढवतो, कारण तेव्हा तो कोणाच्याही आधारावर अवलंबून राहत नाही, म्हणजेच लाचार होत नाही. अनेकदा आपण पाहतो की लोक एकटे पडायला घाबरतात. त्यांना नेहमी कोणाची सोबत हवी असते, कारण त्यांना वाटते की एकटे पडल्याने ते कमजोर होतील. पण सत्य हे आहे की जो एकटेपणा सहन करू शकतो तो कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहू शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी असते तेव्हा ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागते. त्याच्या इच्छा, त्याचे कमकुवतपणा, त्याची ताकद सर्व काही त्याच्यासमोर स्पष्ट होते. हे आत्मज्ञानच त्याला जीवनात पुढे जाण्याची शक्ती देते. दुःखापासून पळणे हा काही उपाय नाही. जर तुम्ही प्रत्येक वेळी दुःखापासून पळ काढाल तर तुम्ही कधीही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकणार नाही. जीवनात आव्हाने तर येतच राहतील. जर आपण प्रत्येक अडचणीला घाबरून पळालो तर आपली क्षमता विकसित होणार नाही. उलट आपण प्रत्येक अडचणीकडे एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे आगीत तावून सुलाखून निघाल्यावर सोने शुद्ध होते, तसेच दुःखात होरपळून निघाल्यावर माणूस मजबूत होतो. जर आपण इतिहासाकडे पाहिले तर आपल्याला अशी अनेक महान व्यक्तिमत्वे आढळतील ज्यांनी आपल्या आयुष्यात संकटांचा सामना केला, पण ते त्या दुःखांपासून पळाले नाहीत. स्वामी विवेकानंद जेव्हा एकटे होते तेव्हा त्यांनी स्वतःला ओळखले आणि आपले विचार इतके विकसित केले की संपूर्ण जग त्यांच्या शिकवणीने प्रभावित झाले. गौतम बुद्धांनी सुद्धा एकांतातच ज्ञान प्राप्त केले. त्यांनी आपली सर्व सांसारिक संपत्ती त्यागली आणि जंगलात एकटे ध्यान केले. आज जग त्यांची पूजा करते. जो माणूस एकटेपणा सहन करू शकतो तो कोणत्याही परिस्थितीत टिकून राहू शकतो. तो कोणावरही अवलंबून राहत नाही. त्याची स्वतःची एक वेगळी ओळख असते. लोक त्याचा आदर करतात कारण तो आत्मनिर्भर असतो. जर तुम्हालाही स्वतःची किंमत वाढवायची असेल तर एकटे राहायला शिका. एकटेपणा आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतो. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण आपल्या आयुष्याबद्दल खोलवर विचार करू शकतो. आपल्याला काय करायला हवे आणि काय नाही हे समजते. एकटे राहिल्याने आपल्याला एकाग्र होण्याची शक्ती मिळते. आपण इतरांच्या मताने प्रभावित न होता आपले निर्णय घेऊ शकतो. अनेकदा लोक एकटेपणाकडे चुकीच्या पद्धतीने पाहतात. त्यांना वाटते की एकटे राहणारी व्यक्ती दुःखी असते, पण हे खरे नाही. एकटेपणा दुःख देत नाही, तर तो आपल्याला आपल्या आत्म्याशी जोडतो. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला स्वतःशी बोलण्याचा वेळ मिळतो. आपण आपली भीती, आपली चिंता, आपल्या महत्त्वाकांक्षा समजू शकतो. एकटे राहणे याचा अर्थ असा नाही की आपण जगापासून तुटले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपण स्वतःवर अवलंबून राहायला शिकले पाहिजे. जेव्हा आपण इतरांपेक्षा स्वतःवर जास्त विश्वास ठेवू लागतो तेव्हा आपली किंमत वाढते. लोक आपल्याला गांभीर्याने घेऊ लागतात. आपल्या बोलण्याचे वजन वाढते, कारण तेव्हा आपले विचार एका सामान्य व्यक्तीपेक्षा खूप जास्त खोल असतात. जर तुम्ही एकटेपणाचा स्वीकार करायला शिकलात तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत दुःखी होणार नाही. तुम्हाला कोणाच्याही सोबतीची गरज भासणार नाही. तुम्ही तुमचा आनंद स्वतःच शोधू शकाल. हे जग त्याच लोकांचा आदर करते जे स्वतःवर अवलंबून असतात. जे लोक प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्यांचा आधार शोधतात ते कधीही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. दुःख हा एक खूप मोठा गुरु आहे. तो आपल्याला शिकवतो की जीवनात काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही. जर दुःखच नसेल तर आपण आपली ताकद ओळखूच शकणार नाही. म्हणून जेव्हाही कोणतेही दुःख येईल तेव्हा घाबरण्याऐवजी त्याकडे एक शिकवण म्हणून पहा. असा विचार करा की ही वेळ ही निघून जाईल आणि तुम्ही यातून पूर्वीपेक्षा जास्त मजबूत होऊन बाहेर पडाल. एकटे राहण्याचे अनेक फायदे आहेत. हे आपल्याला आत्मनिर्भर बनवते.
हे आपल्याला विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती देते. हे आपल्याला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. हे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते. जर तुम्ही एकटे राहायला शिकलात तर जग तुम्हाला अधिक सन्मान देईल. लोक तुमचे विचार ऐकतील आणि तुमच्या मताची कदर करतील. एकटेपणा ही केवळ एक स्थिती नाही, ती एक संधी आहे. ही एक संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला सुधारण्याची आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवण्याची. जर तुम्ही ही संधी ओळखली तर तुम्ही कधीही कोणावर अवलंबून राहणार नाही. तुम्ही तुमच्या हिंमतीवर तुमची ओळख निर्माण करू शकाल. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला एकटेपणा जाणवेल तेव्हा त्यापासून पळण्याऐवजी त्याचा स्वीकार करा. स्वतःशी जोडून घ्या, आपली ताकद ओळखा. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हाच तुम्ही तुमचे खरे रूप पाहू शकता. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमची किंमत वाढवू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवायला शिकता तेव्हा तुम्हाला इतरांची गरज भासत नाही. म्हणून एकटे राहायला शिका. दुःखापासून पळू नका, त्याला खोलवर अनुभवा, त्यातून शिका आणि पुढे जा. हाच जीवनाचा खरा मंत्र आहे. हे जीवन एक अनंत प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक वळणावर सुख आणि दुःख दोन्ही सोबत चालतात. बरेच लोक मानतात की दुःखापासून पळणे हाच उपाय आहे, पण सत्य हे आहे की दुःख आपल्याला ते शिकवते जे आपण कोणत्याही सुखद अनुभवातून शिकू शकत नाही. दुःखाला आपली ताकद बनवणे याचा अर्थ आहे त्याला स्वीकार करणे, त्यातून शिकणे आणि आपल्या आत दडलेल्या क्षमतेला जागृत करणे. अनेकदा आपण स्वतःला कमजोर समजतो, जणू काही एका मोठ्या वादळाने आपल्या आत्म्याला धक्का दिला आहे. पण त्याच वादळानंतर आपल्याला जाणीव होते की आपली मुळे पूर्वीपेक्षा जास्त घट्ट झाली आहेत. आपण म्हणतो दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, कारण तेच दुःख आपल्याला ते शिकवते जे आपल्याला जीवनात पुढे जाण्याचे धाडस देते. जेव्हा आपण वेदनेच्या सावलीत जगतो तेव्हा आपल्याला समजते की प्रत्येक वेदनेच्या मागे एक शिकवण दडलेली असते आणि हीच शिकवण आपल्याला आपल्या आत दडलेल्या शक्तीची ओळख करून देते. हे खरे आहे की दुःखाचा सामना करणे सोपे नसते. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील कोणा प्रिय व्यक्ती गमावते किंवा एखादे मोठे ध्येय अपूर्ण राहते तेव्हा ती स्वतःला तुटलेल्या तुकड्यांसारखी अनुभवते. अशावेळी एकटे राहणे हा अनेकदा शाप मानला जातो, पण प्रत्यक्षात एकांताचा अर्थ आहे स्वतःला भेटण्याची संधी, आपल्या कमकुवतपणा आणि ताकद समजून घेण्याची संधी. एकटेपणा आपल्याला आपल्या विचारांच्या खोलीत घेऊन जातो, जिथे आपण आपला खरा स्वभाव ओळखतो आणि मग त्याला अधिक चांगल्या प्रकारे घडवतो. अशाच अनुभवांनी त्या महान लोकांना घडवले ज्यांनी इतिहासात आपले नाव कोरले आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन, APJ अब्दुल कलाम आणि अगदी बुद्धांसारख्या व्यक्तिमत्वांनी आपल्या दुःखांना जीवनात प्रेरणा म्हणून घेतले. त्यांनी कधीही विचार केला नाही की वेदना त्यांना थांबवेल. उलट त्यांनी त्याला आपल्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे इंधन बनवले. जेव्हा आपण आपल्या दुःखाशी लढतो तेव्हा आपण शिकतो की अपयश हे प्रत्यक्षात यशाचा पाया असते. कोणत्याही कार्यात अपयशी होणे हे त्या कार्याप्रती तुमच्या जिद्दीचे लक्षण असते आणि हा संकेतसुद्धा असतो की तुम्ही काहीतरी नवीन करण्याची हिंमत बाळगता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पडता तेव्हा तुम्हाला पुन्हा उठण्याची संधी मिळते. हीच जीवनाची सर्वात मोठी खूबी आहे. जसे म्हटले जाते, जो वेदनेतून जातो तोच पुढे जातो. दुःख आपल्याला हे शिकवते की प्रत्येक अपयशाच्या मागे एक नवीन संधी दडलेली असते. जेव्हा तुम्ही तुमचे दुःख समजून घेता तेव्हा तुम्हाला हे कळते की ते तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही, तर तुमच्या आत दडलेली क्षमता उघड करण्यासाठी असते. एकदा एका अर्जुन नावाच्या युवकाची गोष्ट आहे. अर्जुन एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता आणि त्याच्याही आयुष्यात चढ उतार येत असत. बालपणापासूनच त्याला संघर्ष करावा लागला, पण त्याने कधीही हार मानली नाही. कॉलेजच्या दिवसात त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा एक मोठा आघात झाला, जेव्हा त्याच्या सर्वात जवळचा मित्र अचानक दूर निघून गेला. त्या वेदनेने त्याला आतून हादरवून टाकले. तो दिवस रात्र रडत राहिला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. त्याने स्वतःला जगापासून वेगळे केले आणि तो एकटेपणात बुडून गेला. लोकांनी म्हटले की आता तो एकटाच बरा आहे, कारण त्याच्याकडे आता कोणताही आधार उरला नाही. पण अर्जुनने एक दिवस स्वतःला वचन दिले की तो या वेदनेला आपल्या ताकदीत बदलेल. त्याने आपल्या आत दडलेल्या त्या अतूट हिंमतीला ओळखले, जी त्याला नेहमीच आतून प्रेरणा देत आली होती. अर्जुनने आपल्या दिवसाची सुरुवात एकटे ध्यानाला बसून केली. त्याने स्वतःला प्रश्न विचारला, मी का रडत आहे? काय मी या वेदनेला कायमचे माझा सोबती बनवून घेणार आहे? त्याच्या या आत्मचिंतनाच्या क्षणांनी त्याच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणला. त्याने हळूहळू आपल्या वेदनेचा स्वीकार करायला सुरुवात केली. त्याला आपल्या अनुभवाचा भाग बनवले. त्याने शिकले की एकांत म्हणजे केवळ एकटेपणा नसून ती एक अशी संधी असते जिथे तुम्ही स्वतःला समजू शकता, आपल्या कमतरता ओळखू शकता आणि त्या दूर करण्याचा मार्ग शोधू शकता. तो दररोज 1 तास एकटा बसत असे
आपल्या विचारांना ऐकत असे आणि आपल्या अंतरंगात डोकावत असे. त्याने आपल्या भावना लिहायला सुरुवात केली, आपल्या वेदनेला शब्दांमध्ये गुंफले, जेणेकरून तो एक दिवस त्याला आपल्या ताकदीत बदलू शकेल. त्याने पाहिले की प्रत्येक शब्द त्याच्या आतल्या वेदनेचा एक नवीन पदर उघडत आहे आणि हळूहळू तो आपल्या आत दडलेल्या शक्यतांशी परिचित होऊ लागला. त्याला जाणीव झाली की त्याची वेदना, त्याचे अपयश आणि त्याचे एकांताचे क्षण त्याला प्रत्यक्षात ते सर्व शिकवत होते जे त्याला कधीच माहीत नव्हते. अर्जुनला हे देखील जाणवले की जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःच्या सहवासाचा आनंद घेऊ शकता. तो समजून चुकला की एकटेपणा हा काही शाप नाही, तर ती एक भेट आहे. एकांतातच तुम्हाला तुमची स्वप्ने, तुमच्या आशा आणि तुमच्या ध्येयाबद्दल स्पष्टता मिळते. एकटे राहून तुम्ही तुमच्या आत्म्याचा आवाज ऐकू शकता, कोणत्याही बाह्य अडथळ्याशिवाय. त्याने वेदनेला आपला गुरु बनवले आणि तो शिकला की कशा प्रकारे या वेदनेच्या माध्यमातून तो आपल्या जीवनात कायमस्वरूपी बदल घडवून आणू शकतो. एके दिवशी अर्जुन आपल्या मित्रांना भेटायला गेला. मित्रांनी त्याला बदललेले पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता एक वेगळेच स्मितहास्य होते, जे दर्शवत होते की त्याने आपल्या दुःखाला मागे टाकले आहे. मित्रांनी त्याला विचारले, अर्जुन, तुला हे सर्व कसे सहन झाले? अर्जुनने हसून उत्तर दिले, मी माझ्या दुःखापासून पळण्याऐवजी त्याला माझ्यासोबत चालू दिले. मी शिकलो की दुःख मला संपवत नाही, तर मला घडवते. मी माझ्या एकांताचा स्वीकार केला आणि मला आढळले की हा एकांत मला त्या खोलीपर्यंत घेऊन जातो जिथून मी स्वतःला समजू शकतो. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण थक्क झाले. त्या लोकांनीही आपल्या मनात ठरवले की ते सुद्धा आपल्या दुःखाला आपली ताकद बनवतील. दररोज सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पडत असत तेव्हा अर्जुन स्वतःला सांगत असे, आज मी माझ्या वेदनेला माझी प्रेरणा बनवेन. त्याने आपल्या आयुष्यात अनेकदा पराभवाचा सामना केला, पण प्रत्येक वेळी त्याने आपल्या अपयशातून धडा घेतला आणि एक नवीन सुरुवात केली. त्याने आपल्या अपयशाला आपल्या अनुभवाचा भाग मानले आणि याच अनुभवांनी त्याला एक मजबूत आत्मनिर्भर माणूस बनवले. त्याने हे देखील जाणले की दुःख ही केवळ क्षणभराची भावना नाही, तर हा एक असा प्रवास आहे जो तुम्हाला तुमच्या खऱ्या ओळखीशी रूबरू करतो. वेदनेचा स्वीकार करणे याचा अर्थ आहे आपल्या आतल्या कमतरता स्वीकारणे आणि मग त्या बदलण्याचा प्रयत्न करणे. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे ज्यामध्ये संयम आणि धैर्याची गरज असते. अर्जुनने आपल्या आयुष्यात हे सिद्ध करून दाखवले की जेव्हा तुम्ही तुमच्या वेदनेचा सामना करता तेव्हा ती तुम्हाला थांबवत नाही, तर तुमच्या आतल्या त्या अदम्य शक्तीला जागृत करते, जिच्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकता. काही लोकांसाठी एकटेपणा हा एकाकीपणाचा अनुभव असतो, पण प्रत्यक्षात हे तुमच्यासाठी एक खुले व्यासपीठ आहे, जिथे तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या आयुष्याचे नवीन अध्याय लिहू शकता. एकटेपणाचा खरा अर्थ आहे आपल्या विचारांना ऐकणे, आपल्या अंतरंगाच्या खोलीत जाणे आणि त्या आत्मसाक्षात्कारातून जाणे जे तुम्हाला खऱ्या आनंदापर्यंत घेऊन जाते. एकांतात तुम्ही स्वतःला समजून घेता, आपली स्वप्ने जोपासता आणि आपल्या इच्छा ओळखता. ही ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचे ऐकता आणि तुमच्या विचारांना पंख देता. अर्जुनने ही गोष्ट आपल्या आयुष्यात आत्मसात केली होती की वेदना कितीही खोल असली तरी ती तुम्हाला नेहमी पुढे जाण्याचा मार्ग दाखवू शकते. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला आपली ताकद बनवले आणि हीच ताकद त्याला पुढे जाण्यास मदत करत राहिली. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाकडे एक संधी म्हणून पाहिले आणि स्वतःला प्रत्येक वेळी अधिक चांगले बनवण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या आतल्या त्या अतूट ऊर्जेला ओळखले जी त्याला प्रत्येक संकटाशी लढण्याची शक्ती देत होती. एकदा त्याने स्वतःला सांगितले, दुःखापासून पळू नकोस, त्याला तुझी ताकद बनव. हे वाक्य त्याच्या आयुष्याचा मूळ मंत्र बनले होते. त्याने अनुभवले की वेदना कितीही खोल असली, तिचा सामना करणेच त्याला मजबूत बनवते. त्याने स्वतःला सतत आठवण करून दिली की प्रत्येक संकटानंतर एक नवीन पहाट असते आणि प्रत्येक वेदनेच्या मागे एक नवीन सुरुवात दडलेली असते. त्याने आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वादळाचा या विचाराने सामना केला की ते त्याला अधिक मजबूत बनवेल. त्याला ते सर्व शिकवेल जे त्याला पुढे जाण्यास मदत करेल. कालांतराने अर्जुनने केवळ आपल्या वेदनेला समजून घेतले नाही, तर तिला आपला सोबती देखील बनवले. त्याने पाहिले की जेव्हा तुम्ही तुमच्या वेदनेचा स्वीकार करता तेव्हा ती तुम्हाला अशा खोलीपर्यंत घेऊन जाते जिथे तुम्हाला तुमची खरी ओळख सापडते. त्याने आपल्या एकांतातच ती शांती अनुभवली ज्याच्या शोधात हजारो लोक आयुष्यभर भटकत असतात. त्याने स्वतःला हे सांगितले की एकटे राहणे हा शाप नसून ती एक देणगी आहे, एक अशी संधी आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही अडथळ्याविना स्वतःवर लक्ष देऊ शकता आणि स्वतःला बेहतर बनवू शकता.
त्याने हळूहळू हे जाणले की त्याचे अपयश, त्याची निराशा आणि त्याची वेदना हे सर्व त्याला एक नवीन दिशा देत होते. त्याने त्या सर्व अनुभवांमधून शिकले की जीवनातील सर्वात मोठे यश त्याची आपल्याला कधी निराश करत असे. प्रत्येक वेळी जेव्हा त्याला पडल्याचा अनुभव आला, त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा उभा राहिला. त्याने आपल्या मनात हा मंत्र गुंजताना ऐकला, जो वेदनेशी लढतो तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. अर्जुनच्या आयुष्याची कहाणी या गोष्टीचा पुरावा बनली की वेदना हा केवळ एक अनुभव नाही, तर तो एक शिक्षक आहे जो तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवतो. त्याला जाणीव झाली की दुःखापासून पळण्याऐवजी त्याचा स्वीकार करणे आणि त्यातून शिकणे हाच जगण्याचा योग्य मार्ग आहे. त्याने आपल्या आतल्या त्या अनंत ऊर्जेला ओळखले, जी प्रत्येक वेदनेनंतर पुन्हा फुलून येते. त्याने आपल्या अनुभवांतून हे शिकले की एकांतातच त्या सर्व गोष्टी असतात ज्या तुम्हाला खऱ्या अर्थाने समजावून सांगतात की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या आत काय दडलेले आहे. त्याने आपल्या आयुष्यात हा नियम बनवला की दररोज सकाळी उठताच तो आपल्या वेदनेला एका नवीन ऊर्जेमध्ये बदलण्याचा संकल्प करेल. त्याने आपल्या आयुष्यातील त्या कथांची आठवण काढली ज्या त्याला प्रेरित करत होत्या, ज्यामध्ये त्या महान लोकांनी आपल्या वेदनेला आपली ताकद बनवले होते. त्याने त्या कथा आपल्या हृदयात जपल्या आणि आपल्या प्रत्येक पावलासोबत पुढे वाढला. त्याला जाणीव झाली की वेदना तुम्हाला थांबवत नाही, तर तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत पोचवते जिथून तुम्ही जगाला एका नव्या दृष्टिकोनातून पाहू शकता. कधीकधी रात्रीच्या एकांतात जेव्हा सर्वजण झोपी जात, तेव्हा अर्जुन आपल्या खोलीच्या खिडकीतून बाहेर डोकावत असे आणि ताऱ्यांकडे पाहत असे. त्याला वाटायचे की जणू प्रत्येक तारा त्याच्या वेदनेची एक कहाणी सांगत आहे, पण त्याच कहाणीत प्रकाशाची झलकसुद्धा आहे. त्याला जाणीव झाली की अंधारानंतरच प्रकाशाची किंमत कळते आणि प्रत्येक दुःखानंतर एक नवीन पहाट असते. त्याने स्वतःला वचन दिले की तो कधीही या अंधाराला घाबरून पळणार नाही, तर त्याला मिठी मारून आपली शक्ती बनवेल. त्याला हळूहळू हे जाणवले की वेदनेतही एक सौंदर्य आहे, कारण तीच तुम्हाला तुमच्या आतल्या अनंत शक्तींची ओळख करून देते. त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अनुभवाला एका मोत्याप्रमाणे जपले, जो त्याला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाईल जिथे तो स्वतःला पूर्णपणे समजू शकेल. त्याने आपल्या आयुष्याकडे या नजरेने पाहिले की प्रत्येक वेळी जेव्हा त्याला कशाने तरी दुखावले, तेव्हा तो त्या जखमेतून अधिक मजबूत होऊन बाहेर पडला. त्याने स्वतःला सांगितले की आज मी माझ्या वेदनेला माझ्या यशाची गुरुकिल्ली बनवेन, कारण हीच ती आग आहे जी मला माझ्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाईल. काळाच्या ओघात अर्जुनने आपल्या वेदनेचा स्वीकार केला, तिला समजून घेतले आणि तिच्याकडून शिकायला सुरुवात केली. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे एक अध्याय म्हणून पाहिले, ज्यामध्ये वेदना आणि आनंद या दोन्हीचा संगम होता. तो शिकला की जेव्हा तुम्ही तुमच्या वेदनेशी लढता, तेव्हा ती तुम्हाला थांबवत नाही, तर तुम्हाला त्या शिखरावर घेऊन जाते जिथून तुम्ही तुमच्या खऱ्या क्षमतेचा अनुभव घेऊ शकता. त्याने आपल्या अनुभवांना शब्दांमध्ये गुंफले, आपल्या भावनांना एक नवीन दिशा दिली आणि प्रत्येक दिवसाला एक नवी सुरुवात मांडले. त्याने हे जाणले की एकांतातही एक अमूल्य शिकवण दडलेली असते. स्वतःला भेटणे, स्वतःला समजून घेणे आणि आपल्या आतल्या त्या अनंत शक्तीला ओळखणे, जी तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देते. प्रत्येक वेळी जेव्हा आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला, तेव्हा अर्जुनने स्वतःला आठवण करून दिली की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा. त्याला जाणीव झाली की जेव्हा तुम्ही तुमची वेदना तुमच्या मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवत नाही, तर तिला बाहेर काढून समजून घेता, तेव्हा तीच वेदना तुम्हाला पुढे जाण्याची दिशा दाखवते. त्याने आपल्या आयुष्यातील ते क्षण जपले जे त्याला आठवण करून द्यायचे की वेदनेतही यशाची कहाणी दडलेली असते, फक्त तुम्हाला ती समजून घेण्याची गरज आहे. त्याला जाणवले की वेदनेचा सामना केल्याने तुम्ही तुमच्या सीमा तपासता आणि हीच परीक्षा तुम्हाला तुमच्या आतल्या असीम शक्तींशी परिचित करते. अर्जुनला त्याच्या एकांतातही ते सर्व मिळाले जे त्याला कधी आणि कुठेही मिळाले नाही. त्याने पाहिले की एकटे राहणे म्हणजे स्वतःला भेटण्याची ती सुवर्णसंधी आहे, जिथे तुम्ही कोणत्याही बाह्य अडथळ्याशिवाय तुमच्या मनाचे ऐकू शकता. एकटेपणाने त्याला शिकवले की त्याची खरी ओळख त्याच्या आंतरिक अनुभवांमध्ये दडलेली आहे आणि जेव्हा तुम्ही ते अनुभव समजून घेता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन अर्थ सापडतात. त्याला जाणीव झाली की एकांतातही तुम्ही स्वतःला घडवू शकता, आपल्या विचारांना सावरू शकता आणि आपल्या आतल्या त्या अनंत शक्तीला जागृत करू शकता. त्याने आपल्या वेदनेला आपला सोबती म्हणून स्वीकारले आणि त्याला आढळले की त्याच सोबतीने त्याला प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याचं धाडस दिले. अशा प्रकारे अर्जुनच्या आयुष्यात वेदनेने एक नवीन वळण घेतले. त्याने आपल्या आतल्या त्या असंख्य कथा पाहिल्या ज्या वेदनेत दडलेल्या असतात आणि त्याला जाणवले की त्याच कथा तुमच्या आयुष्यात परिवर्तनाची गुरुकिल्ली असतात. त्याने दररोज स्वतःला हे वचन दिले की आयुष्यात कितीही संकटे आली तरी तो कधीही आपल्या वेदनेपासून पळण्याऐवजी तिला मिठी मारेल, तिला आपली ताकद बनवेल. त्याने आपल्या अनुभवातून हे शिकले की वेदनेचा स्वीकार केल्याने तुम्ही त्यात दडलेल्या त्या अनंत शक्यता पाहू शकता, ज्या तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतात.
रात्रीच्या अंधारात जेव्हा सर्वजण आपल्या स्वप्नांमध्ये हरवलेले असतात तेव्हा अर्जुन एकटा बसून आपल्या मनाचे ऐकत असे. आपल्या आतल्या त्या संगीताला अनुभवत असे जे वेदनेसोबत गुंजते. त्याला जाणीव झाली की तेच संगीत, तेच धून तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदनेला एक अर्थ आहे. प्रत्येक जखम तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाते. त्याने स्वतःला सांगितले की माझ्या वेदनेने मला तोडण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला माझी ताकद बनवू दिले. त्याने आपल्या कथांना शब्दांमध्ये गुंफले, त्या क्षणांना जपले जेव्हा त्याला जाणवले की वेदनेतही एक नवी आशा जागृत झाली होती. अर्जुनने आपल्या आयुष्यात अनेकदा अशी वळणे पाहिली जिथे त्याला वाटले की आता काहीही शक्य नाही. पण त्याने प्रत्येक वेळी आपल्या मनात तो आवाज ऐकला की जो वेदनेशी लढतो तोच जिंकतो. त्याने स्वतःला सावरले, आपल्या वेदनेचा स्वीकार केला आणि मग तिला आपल्या यशाच्या कहाणीत बदलले. त्याला जाणवले की प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते. प्रत्येक तुटलेल्या स्वप्नात एक नवीन आरंभ दडलेला असतो. तो शिकला की एकांतातही तुम्हाला ते सर्व मिळते ज्याचा तुम्ही शोध घेत असता. स्वतःला भेटण्याची संधी, स्वतःला समजून घेण्याची संधी आणि शेवटी स्वतःला बदलण्याची संधी. त्याने आपल्या आयुष्यातील त्या सर्व क्षणांची आठवण केली जेव्हा त्याला वाटले की तो एकटा आहे, आणि त्याला आढळले की तोच एकांत त्याला त्या खोलीपर्यंत घेऊन गेला जिथे त्याने स्वतःला पहिल्यांदा समजून घेतले. त्याने आपल्या वेदनेकडे एक असा अध्याय म्हणून पाहिले जो त्याच्या कथेचा महत्त्वाचा भाग बनला होता. त्याला जाणवले की प्रत्येक वेदना, प्रत्येक आघात त्याला मजबूत करण्यासाठीच असतो. त्याने आपल्या आतल्या त्या अटूट ऊर्जेला ओळखले आणि आपल्या प्रत्येक पावलात तिला अनुभवले. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक आव्हानाचा सामना या विचाराने केला की प्रत्येक अडचण तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीकडे घेऊन जाते. अशा प्रकारे अर्जुनने आपल्या आयुष्यात एक अशी कहाणी लिहिली जिथे वेदनेने त्याला मागे हटू दिले नाही, उलट त्याला त्या शिखरावर पोहोचवले जिथून त्याने स्वतःला पूर्णपणे ओळखले. तो शिकला की दुःखापासून पळण्याऐवजी त्याला मिठी मारणे हेच खरे यश आहे. त्याने प्रत्येक दिवसाकडे एक नवीन आव्हान म्हणून पाहिले, प्रत्येक वेदनेचा एक नवीन धडा म्हणून स्वीकार केला. त्याने आपल्या एकांताला आपल्यासोबत एका मित्रासारखे स्वीकारले जो त्याला दररोज नवीन प्रेरणा देत होता. अर्जुनचा हा प्रवास त्या प्रत्येक माणसासाठी एक प्रेरणा बनला ज्याने आपल्या आयुष्यात कधीही हार मानली नाही, ज्याने आपल्या वेदनेला आपल्यासोबत चालू दिले आणि तिला आपल्या ताकदीत बदलले. त्याने दाखवून दिले की जेव्हा तुम्ही तुमचं दुःख समजून घेता तेव्हा ते तुम्हाला थांबवत नाही, तर तुम्हाला त्या शिखरावर घेऊन जाते जिथून तुम्ही तुमची खरी क्षमता ओळखू शकता. त्याने आपल्या अनुभवांवरून हे सिद्ध केले की एकांतातही यशाची गुरुकिल्ली दडलेली असते, फक्त तुम्हाला ती समजून घेण्याची गरज असते. तो दररोज हेच म्हणत असे की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, आणि त्याच मंत्रासह त्याने प्रत्येक आव्हानाचा सामना केला. काळाच्या ओघात अर्जुनने आपल्या वेदनेचा स्वीकार केला, तिला समजून घेतले आणि तिला आपल्या यशाची शिडी बनवले. त्याला जाणवले की जीवनात प्रत्येक वेदनेचा एक उद्देश असतो. प्रत्येक जखम तुम्हाला एक नवीन दिशा दाखवते. त्याने आपल्या आतल्या त्या अनंत शक्तीला जागृत केले आणि त्याला आढळले की तीच शक्ती तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्यास मदत करते. त्याने आपल्या एकांतालाही आपल्या ताकदीत बदलले, कारण एकांतातच तुम्हाला ते सर्व मिळते जे बाह्य जग कधीही देऊ शकत नाही. स्वतःला समजून घेण्याची संधी, आपली स्वप्ने जपण्याची संधी आणि शेवटी स्वतःला बदलण्याची संधी. आणि अशा प्रकारे अर्जुनची कहाणी आपल्याला हे शिकवते की जीवनात दुःखापासून पळण्याऐवजी त्याला आपल्या सोबत घेऊन चालणे हाच खरा विजय आहे. वेदनेला आपली ताकद बनवणे याचा अर्थ आहे तिला स्वीकारणे, तिच्याकडून शिकणे आणि मग त्या शिकवणीला आपल्या यशाच्या शिडीत बदलणे. वेदना आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, तर ती आपल्याला घडवते, आपल्याला आकार देते आणि आपल्याला ते सर्व शिकवते जे आपल्याला एक यशस्वी, मजबूत आणि आत्मनिर्भर माणूस बनण्यासाठी आवश्यक आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, तेव्हा तुम्ही एका नव्या ऊर्जेने भरून जाल, एका नव्या आशेसह पुढे जाल. हाच तो संदेश आहे जो आपल्याला सांगतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण त्यातून शिकून आणि मजबूत होऊन बाहेर पडू शकतो. या कथेमध्ये अर्जुनने आपल्याला हे दाखवले की जीवनात प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण दडलेली असते. प्रत्येक तुटलेल्या नात्यात एक नवीन आरंभ असतो आणि प्रत्येक एकांताच्या क्षणात स्वतःला भेटण्याची संधी असते. त्याने आपल्या अनुभवांवरून हे सिद्ध केले की एकटेपणा हा काही शाप नाही, तर ती तुमच्या आत दडलेली ती अनंत क्षमता जागवण्याची संधी आहे. जेव्हा तुम्ही तुमची वेदना तुमच्यासोबत घेऊन चालता तेव्हा ती तुम्हाला थांबवत नाही, तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. त्याने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण या दृष्टिकोनातून जगला
की प्रत्येक वेदना, प्रत्येक निराशा आणि प्रत्येक अडचण तुम्हाला तुमच्या खऱ्या ताकदीशी रूबरू करते. आणि आज जेव्हा अर्जुन आपल्या आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचला आहे, तेव्हा तो दररोज हा विचार करतो की त्याची प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण घेऊन आला. त्याने आपल्या आतल्या त्या अनंत ऊर्जेला ओळखले आणि तिला आपल्या यशाच्या कहाणीत बदलले. त्याला जाणवले की आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या, जर तुम्ही तुमच्या मनात एक सत्य ठेवले की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, तर कोणतेही आव्हान तुम्हाला अडवू शकत नाही. हाच तो मंत्र आहे जो आपल्याला सांगतो की जीवनात प्रत्येक वेदनेचा एक हेतू असतो. प्रत्येक तुटणे ही एक नवीन सुरुवात असते आणि प्रत्येक एकटेपणा तुम्हाला स्वतःला भेटण्याची संधी देतो. अशा प्रकारे अर्जुनची कहाणी आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा बनते. जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या त्या असीम शक्तीला ओळखता, तेव्हा तुम्ही प्रत्येक वेदनेला तुमच्या यशाचा भाग बनवता. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पडता, तेव्हा तुम्ही उठण्याचे धाडस गोळा करता, कारण तुम्हाला माहीत आहे की वेदनेपासून पळण्याऐवजी तिला आपला सोबती बनवणे हाच खरा विजय आहे. तुमच्या आतली ती अनंत ऊर्जा, तो अटूट विश्वास तुम्हाला प्रत्येक आव्हानाशी लढण्यासाठी प्रेरित करतो. आणि हाच तो संदेश आहे जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात कितीही अंधाऱ्या रात्री आल्या तरी शेवटी सूर्याचे पहिले किरणच तुमच्या मनात आशेचा नवीन प्रकाश जागवते. या प्रवासात प्रत्येक पाऊल एक धडा बनतो, प्रत्येक अनुभव तुम्हाला स्वतःशी परिचित करतो आणि प्रत्येक वेदना तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही किती मजबूत आहात. वेदनेला आपल्या ताकदीत बदलणे याचा अर्थ आहे तिला आपल्या जीवनाचा भाग मानणे, तिला आपल्या अनुभवांमध्ये गुंफणे आणि शेवटी तिला त्या यशात बदलणे जे तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाते. हीच ती वाट आहे ज्यावर चालून तुम्ही तुमच्या आतल्या त्या अनंत शक्तीला जागृत करू शकता. आणि हाच तो संदेश आहे जो आपल्याला सांगतो की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा. हाच जीवनाचा मूळ मंत्र आहे जो तुम्हाला प्रत्येक संकटाशी लढण्याची हिंमत देतो आणि तुम्हाला एक नवीन, चांगला आणि अधिक आत्मनिर्भर माणूस बनवतो. जेव्हा तुम्ही रात्रीच्या एकांतात स्वतःला भेटता, तेव्हा तुम्हाला आढळते की तुमच्यात ते सर्व गुण आहेत जे तुम्हाला प्रत्येक वेदनेशी लढण्याची क्षमता देतात. एकांतातही तुम्ही स्वतःला सावरू शकता, आपली स्वप्ने साकार करू शकता आणि आपल्या जीवनाच्या त्या वाटा निवडू शकता जिथून तुम्ही तुमच्या आतली खरी शक्ती ओळखता. प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष तुम्हाला एक नवीन धडा देतो आणि हाच धडा तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. अशा प्रकारे जीवनाच्या या अनंत प्रवासात जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की वेदना तुमच्या वाटेत अडथळा निर्माण करत आहे, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तीच वेदना तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवत आहे. तिचा स्वीकार करा, तिला समजून घ्या आणि तिला आपल्या यशाचा भाग बनवा. हाच तो संदेश आहे जो आपल्याला दररोज जगण्याची प्रेरणा देतो. हाच तो मंत्र आहे जो आपल्याला सांगतो की जीवनात प्रत्येक वेदना, प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक एकटेपणा तुम्हाला एक चांगला, मजबूत आणि अधिक यशस्वी माणूस बनवण्यासाठी असतो. आज जेव्हाही तुम्ही तुमच्या मनात हा विचार कराल की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, तेव्हा तुम्ही एका नव्या ऊर्जेकडे, एका नव्या आशेकडे आणि एका नव्या दिशेकडे पाऊल टाकाल. तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वेदनेचा एक हेतू आहे, प्रत्येक आघात तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतो आणि प्रत्येक एकटेपणा तुम्हाला त्या अनंत शक्तीशी रूबरू करतो जी तुमच्या आत दडलेली आहे. हाच तो संदेश आहे जो आपल्याला आठवण करून देतो की जीवनात कधीही हार मानू नये, उलट प्रत्येक वेदनेला आपल्या यशाची शिडी बनवून घ्यावे. आणि अशा प्रकारे तुमची जिंदगी एक नवीन कहाणी बनते, एक अशी कहाणी जी सांगते की कशा प्रकारे तुम्ही तुमच्या वेदनेला तुमची ताकद बनवले, कशा प्रकारे तुम्ही एकटेपणाला आपला सोबती मानले आणि कशा प्रकारे प्रत्येक संघर्षाने तुम्हाला त्या शिखरावर पोहोचवले जिथून तुम्ही स्वतःला पूर्णपणे ओळखू शकलात. ही एक प्रेरणा, संघर्ष आणि शेवटी यशाची कहाणी आहे जी त्या प्रत्येक माणसासाठी एक आदर्श बनते, ज्याला माहीत आहे की खरा विजय तोच आहे जो वेदनेचा स्वीकार करून मिळवला जातो. दररोज प्रत्येक क्षणी जेव्हा तुम्ही स्वतःला त्या अंधारात पाहता जिथे दुःखाची खोली तुम्हाला घेरून टाकते, तेव्हा आठवण ठेवा की अंधार कितीही गडद असला तरी त्यानंतर प्रकाश नक्कीच येतो. प्रत्येक वेदना तुम्हाला एक नवीन शिकवण देते, प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक मजबूत बनवतो आणि हाच तो अमूल्य संदेश आहे जो आपल्याला सांगतो की दुःखापासून पळणे नाही, तर त्याचा स्वीकार करून त्याला आपल्या ताकदीत बदलणे हेच खरे यश आहे. म्हणून आपले मन उघडे ठेवा, आपल्या वेदनेला मिठी मारा आणि तिला त्या प्रेरणेचा भाग बनवा जी तुम्हाला दररोज पुढे जाण्याची हिंमत देते.
कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या त्या अनंत शक्तीला ओळखता तेव्हा तुम्हाला माहीत असते की कोणतीही वेदना, कोणतीही निराशा तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्ही प्रत्येक आव्हानाला पार करू शकता, प्रत्येक वेदनेला विजयात बदलू शकता आणि शेवटी आपल्या जीवनाला त्या दिशेने वळू शकता जिथून तुम्ही तुमची खरी ओळख मिळवू शकाल. दररोज सकाळी जेव्हा सूर्याचे किरण तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करतात तेव्हा स्वतःला हे सांगा की आज मी माझ्या वेदनेला माझी ताकद बनवेन. स्वतःला आठवण करून द्या की तुमचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक तुटणे तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाते. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, प्रत्येक वेदना एक नवीन धडा आहे आणि प्रत्येक एकटेपणा तुम्हाला स्वतःला भेटण्याची एक अमूल्य संधी आहे. हाच तो संदेश आहे जो आपल्याला आयुष्यभर प्रेरित करतो की दुःखापासून पळू नका, त्याला आपली ताकद बनवा, कारण हाच तो मार्ग आहे जो तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की जीवनात अडचणी तुम्हाला घेरून टाकत आहेत तेव्हा स्वतःला हे सांगा की मी माझ्या वेदनेला माझी प्रेरणा बनवेन, मी प्रत्येक आव्हानाचा सामना करेन आणि मी माझ्या एकांतातही त्या अनंत शक्तीला शोधेन जी मला पुढे जाण्याची दिशा दाखवते. हाच तो मंत्र आहे जो तुम्हाला प्रत्येक वेळी पुन्हा उभे करतो, तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही किती मजबूत आहात आणि तुम्हाला प्रेरित करतो की तुम्ही कधीही हार मानू नका. आणि शेवटी जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्या सर्व कथांची आठवण कराल जिथे तुम्ही तुमच्या वेदनेशी लढून यश मिळवले, तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक एकटेपणाने तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवले जिथून तुम्ही स्वतःला पूर्णपणे समजून घेऊ शकलात. हा एक प्रवास आहे, एक संघर्ष आहे आणि शेवटी एक विजय आहे. एक असा विजय जो तुम्हाला सांगतो की खरी ताकद तिथेच आहे जिथे तुम्ही तुमच्या वेदनेला आपला सोबती बनवले आहे. अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक वळणावर जेव्हाही तुम्ही वेदनेचा सामना कराल तेव्हा लक्षात ठेवा की हा केवळ एक तात्पुरता अनुभव आहे जो तुम्हाला मजबूत, आत्मनिर्भर आणि यशस्वी बनवण्यासाठी असतो. आव्हानांच्या पलीकडे जाऊनच मिळते. जर दुःख आले असेल तर ते रिकाम्या हाताने आलेले नाही, हे तुमच्या कर्मांचे उत्तर आहे आणि तुमच्या भविष्याचे द्वारसुद्धा. नशिबाशी लढण्याची वेळ येते तेव्हा आयुष्य आधी तुम्हाला खाली पाडते, तोडते आणि मग विचारते, आता काय करशील? आणि इथूनच परिवर्तनाला सुरुवात होते. श्रीकृष्ण म्हणतात, कर्मच नशिबाला लिहिते, जो जसे करेल तसे त्याला फळ मिळेल. त्यामुळे जर आज दुःख असेल तर त्याचे कारण फक्त तुमचे नशीब नाही तर तुमची कर्मे आहेत. आणि जर तुम्ही आज तुमची कर्मे बदलली तर उद्या नशीब स्वतः तुमच्या समोर गुडघे टेकेल. प्रत्येक श्वास जो तुम्ही निराशेने घेत आहात तो तुमच्या चेतनेला मारत आहे. पण जर हाच श्वास तुम्ही तुमच्या आतली आग पेटवण्यासाठी वापरला तर हाच श्वास तुम्हाला अमर बनवेल. श्रीकृष्णाने कधीही कोणाला नशिबावर विसंबून बसण्याचा सल्ला दिला नाही. त्यांनी अर्जुनाला सांगितले होते की उठ आणि युद्ध कर, कारण फक्त हात जोडून बसल्याने स्वर्गही मिळत नाही आणि दुःखही मिटत नाही. जेव्हा दुःख येते तेव्हा ते तुमचा शत्रू नसते, ते तुमचा शिक्षक असते. ते तुमच्या आतल्या कमकुवतपणाला उघडते, तुम्हाला सांगते की कुठे चूक झाली आहे आणि कुठे सुधारण्याची गरज आहे. जे या दुःखाला नशीब मानून रडत बसतात ते दगड बनतात, पण जे या दुःखाला एक चेतावणी मानून त्याचे रूपांतर कर्मात करतात ते डोंगर फोडून रस्ते बनवतात. तुम्ही एकटे बसला आहात, तुटलेले आहात असे समजू नका की सर्व काही संपले आहे. असे समजा की ईश्वराने तुम्हाला स्वतःला भेटण्याची वेळ दिली आहे. हे नशीब फुटले नाहीये, हा भ्रम तुटला आहे की कोणीतरी दुसरा तुम्हाला वाचवेल. श्रीकृष्ण म्हणतात, तुझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही आधार नाही. जोपर्यंत तू कर्म करणार नाहीस तोपर्यंत नशीब फक्त एक जुना दस्तावेज राहील. दुःख बदलण्यासाठी आले आहे, पण त्याआधी ते तुम्हाला बदलण्यासाठी आले आहे. ते तुमच्या अहंकाराला, तुमच्या चुकांना, तुमच्या मोहाला, तुमच्या निष्काळजीपणाला जाळण्यासाठी आले आहे. कारण जेव्हा हे सर्व जळून जाईल तेव्हाच नवीन नशिबाचा जन्म होईल. आणि हे नशीब पावसासारखे पडत नाही, हे बीजासारखे उगवते, हळूहळू पण आपल्या वेळेवर, आपल्या कर्मांनी सिंचन केल्यानंतर. म्हणून रडू नका, बसून राहू नका, हार मानू नका, कर्म करा. मग ते एकटे करा किंवा तुटलेल्या अवस्थेत करा. कारण श्रीकृष्ण म्हणतात, कर्मापासून पळू नकोस, कर्मामध्येच नशीब दडलेले आहे. जो कर्म करतो त्याच्यासाठीच काळ आणि विधाता रस्ता बनवतात. आज जे दुःख आहे उद्या ते अनुभव बनेल आणि ज्या दिवशी हे दुःख निघून जाईल त्याच दिवशी तुमचे नवीन नशीब तुम्हाला सलाम करेल. म्हणून उठा, कामाला लागा, कारण तुमचे नशीब बदलण्यासाठी आले आहे. पण आधी तुम्ही बदला आणि ऐका, जे आज तुमच्याकडे नाही ते उद्या तुमचे होऊ शकते जर तुम्ही आज तुमची कर्मे बदलली तर. नशीब ही बाहेरून येणारी शक्ती नाही, ही तुमच्याच आत वाढणारी ऊर्जा आहे, जे तुमच्या प्रत्येक विचाराने, प्रत्येक प्रयत्नाने आणि प्रत्येक निर्णयाने बनत आणि बिघडत असते.
तुम्हाला वाटते की सर्व काही अचानक विस्कळीत झाले, पण सत्य हे आहे की काहीही अचानक होत नाही. हे सर्व त्या अदृश्य आणि नको असलेल्या कर्मांचे परिणाम आहेत जे तुम्ही काल केले होते. पण श्रीकृष्ण म्हणतात की ज्याप्रमाणे अग्नी सर्व काही भस्म करून टाकते, त्याचप्रमाणे कर्माची अग्नी जुन्या नशिबाला जाळून टाकू शकते. तर आता निर्णय तुमचा आहे. तुम्ही त्या जुन्या नशिबासाठी रडत राहणार की नवीन नशीब लिहिण्यासाठी कर्माची मशाल पेटवणार? दुःख तुमचा शत्रू नाही, हा ईश्वराचा संकेत आहे की तुम्हाला आता बदलायचे आहे. दुःखाला घाबरू नका, त्याच्याशी बोला, त्याच्याकडून शिका. विचारा की ते का आले आहे, आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होईल की हे दुःख तुमचे मार्गदर्शन करण्यासाठी आले आहे, तुम्हाला आणखी मजबूत बनवण्यासाठी. श्रीकृष्णाने कधीही असे म्हटले नाही की आयुष्य सोपे असेल, पण त्यांनी हे नक्कीच सांगितले आहे की तू चालायला सुरुवात तर कर, मी तुझ्यासोबत आहे. तुम्ही एकटे नाही आहात, पण एकटे चालणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक महान नशीब एकटेपणाच्या आगीत तावून सुलाखूनच जन्माला येते. लोक तुम्हाला सोडून जातील, वेळ तुमची परीक्षा घेईल, पण जर तुम्ही तुमच्या कर्मात ठाम राहिलात तर तीच वेळ, तेच लोक आणि तेच नशीब एक दिवस तुमच्या चरणांशी असेल. श्रीकृष्ण म्हणतात, जो आपल्या धर्मापासून आणि कर्मापासून ढळत नाही, त्याच्यासाठी साक्षात काळसुद्धा रस्ता मोकळा करून देतो. आज तुम्ही ज्या अंधारात आहात तिथे प्रकाश तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही तुमच्या आतली ज्योत पेटवाल. उमेद बाहेरून येत नाही, ती कर्माद्वारे आतून निर्माण होते. म्हणून असे म्हणू नका की नशीब बदलले नाही. स्वतःला विचारा की मी कर्म बदलले का? असे म्हणू नका की सर्व काही माझ्या विरोधात आहे. विचारा की मी अजूनही माझ्या बाजूने उभा आहे का? कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहाल, त्याच दिवशी संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी रस्ता बनवू लागेल. कर्म करणे हीच पूजा आहे, आणि कर्मानेच नशीब बदलते. हाच श्रीकृष्णाचा संदेश आहे. जे तुम्ही पेराल तेच फळ बनेल, जो तुम्ही विचार कराल तेच भविष्य घडेल, आणि जे तुम्ही कराल तेच तुमचे नशीब सांगेल. तर आता उठा, या दुःखाला नमस्कार करा आणि म्हणा, धन्यवाद तू आलेस मला तोडायला, कारण आता मी स्वतःला जोडायला चाललो आहे. आता मी कर्म करेन जेणेकरून नशिबाला झुकावे लागेल. आणि लक्षात ठेवा, कोणतंही दुःख तुम्हाला मिटवण्यासाठी येत नाही, ते तुम्हाला नवीन बनवण्यासाठी येते. हे जग एक शाळा आहे, आणि प्रत्येक दुःख एक शिक्षक आहे. जो दुःखापासून पळतो तो परीक्षेत नापास होतो, आणि जो दुःखाला समजून घेतो तो पुढच्या वर्गात पोहोचतो. श्रीकृष्ण म्हणतात, तू संघर्ष कर पण शांततेने, तू तूट पण विश्वासाने, कारण जे तुला आज खाली पाडत आहे तेच तुला उद्या उंचावर नेईल. नशीब ही काही भविष्यवाणी नाही, ही तुझी निर्मिती आहे. ज्याप्रमाणे एक कुंभार मातीला मळून आकार देतो, तसेच प्रत्येक कर्म तुमचे नशीब घडवते. म्हणूनच जेव्हा तुम्ही चांगले विचार करता, चांगले करता, तेव्हा ब्रह्मांड तुमच्यासाठी रस्ते उघडू लागते. दुःखापासून पळू नका, त्याला विचारा की तुला काय शिकवायचे आहे, आणि पहा ते तुम्हाला तेच शिकवेल जे कोणताही गुरु शिकवू शकत नाही. श्रीकृष्णाने गीतेत हेच सांगितले होते, स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. म्हणजेच आपल्या कर्माच्या मार्गावर चालताना मृत्यू जरी आला तरी तो कल्याणकारी आहे, कारण निदान ते तुमचे सत्य असेल. म्हणून इतरांच्या सांगण्यावरून चालून नशीब बनवू नका, आपल्या सत्याने कर्म करा, कारण तुमचे नशीब त्याच सत्यातून जन्माला येईल. दीपक नावाचा एक तरुण होता, साधा, शांत आणि थोडासा तुटलेला. त्याचे असे मान्य होते की त्याचे नशीबच खराब आहे. तो लहान असताना वडिलांनी सोडले, आईने कष्ट करून त्याला वाढवले. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा नोकरी मिळाली, पण काही महिन्यातच कंपनी बंद पडली. तो जेव्हाही काही सुरू करायचा तेव्हा काही ना काही बिघडायचे. त्याने प्रेम केले, मुलीने सोडून दिले, त्याने मित्र बनवले, सर्व वेळेवर बदलले. एक दिवस त्याने आईला विचारले, आई, माझ्याकडून काहीच का होत नाही? माझी कुंडली खराब आहे का? देवाने माझ्यासाठी काहीच चांगले लिहिले नाही का? आई शांत राहिली. मग तिने फक्त एकच गोष्ट सांगितली, जर नशीब खराब असते तर तू आतापर्यंत जिवंतही राहिला नसतास. तू जिवंत आहेस, याचा अर्थ देव अजूनही तुझ्याकडून अपेक्षा करतोय. पण दीपक तुटला होता. त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतले, जेवण कमी केले, बोलणे बंद केले, बाहेर जाणेही बंद केले. त्याला वाटायचे आता काही उपयोग नाही. एक दिवस रात्री अचानक वीज गेली, अंधार पसरला, आणि त्या अंधारात त्याच्या आईने एक गोष्ट सांगितली, बेटा, तुला माहीत आहे हा अंधार आपल्याला का घाबरवतो? कारण यात आपल्याला स्वतःला पाहणे भाग पडते. जेव्हा बाहेर प्रकाश असतो तेव्हा आपण इतरांना पाहतो, आणि जेव्हा अंधार होतो तेव्हा आपल्याला आपल्या आतली ज्योत पेटवावी लागते. दीपकने आईकडे पाहिले. ती एक दिवा लावत होती. आई म्हणाली, या दिव्याकडे बघ, याला जळण्यासाठी तेल हवे, वात हवी, आणि हो, आगसुद्धा हवी. आणि तुझ्या आयुष्यात जी आग लागली आहे ना, ती याच वातीला प्रकाश देण्यासाठी आली आहे. हे दुःख तुला जाळण्यासाठी नाही, तुला एका प्रकाशासारखे उजळण्यासाठी आले आहे. त्या रात्री दीपकने पहिल्यांदा रडून स्वतःशी वचन दिले, आता मी स्वतःला जाळीन पण अंधाराला घाबरणार नाही.
दुसऱ्या दिवसापासून त्याने पुन्हा काम शोधले. जे मिळाले ते मनापासून केले. प्रत्येक अपयशाला धड्यासारखे घेतले. अनेक वर्षे लागली, पण आज तोच दीपक एक यशस्वी लेखक आहे, जो तुटलेल्या लोकांना सावरणाऱ्या कथा लिहितो. आणि जेव्हा त्याला कोणी विचारते की तू इतके खोलवर कसे लिहू शकतोस, तेव्हा तो हसून म्हणतो, कारण मी नशीब तेव्हा बदलायला सुरुवात केली जेव्हा सर्वांनी सांगितले होते की आता काहीच होऊ शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात जाईल तेव्हा समजा की वेळ तुम्हाला तुमच्यासाठी वाचवत आहे. आणि जेव्हा तू स्वतःच्या बाजूने उभा राहशील तेव्हा कोणतीही ताकद तुला हरवू शकत नाही. तर उठा, दुःखाच्या समोर उभे राहा आणि सांगा, तू आले आहेस तर मला बदलून जाशील. आणि जेव्हा तू जाशील तेव्हा माझे नशीब नवीन होऊन परत येईल. जेव्हा तुम्ही दुःखाला आपला गुरु मानता तेव्हा ते तुम्हाला तुमचे खरे रूप दाखवू लागते. दुःख ही शिक्षा नाही, ही एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची, स्वतःला बदलण्याची आणि स्वतःला घडवण्याची. श्रीकृष्ण म्हणतात, जो आपल्या आतली लढाई जिंकला तो बाहेरचे जगसुद्धा जिंकू शकतो. म्हणूनच जो माणूस आपल्या आतल्या वादळांना घाबरला नाही त्याला जगाची वादळेसुद्धा रोखू शकली नाहीत. नशीब बदलते, पण हळूहळू. जसे बी पेरल्यानंतर झाड बनण्यास वेळ लागतो, तसेच चांगल्या कर्मांचे फळ मिळण्याचाही वेळ लागतो, पण ते नक्की येते. कारण ब्रह्मांड कधीही कोणाचे परिश्रम वाया जाऊ देत नाही. तुम्ही फक्त करत राहा, न थकता, न घाबरता, न थांबता. जे कर्म आज तुम्हाला थकवत आहे तेच उद्या तुम्हाला उंचावर नेईल. श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात, जो फळाची चिंता सोडून कर्म करतो तोच खरा योगी आहे. लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक संघर्ष एका चक्रासारखा आहे. जितके खोल पडाल तितकीच उंच भरारी घ्याल. ते जे आज हसत आहेत उद्या गप्प होतील, आणि ज्यांना आज तुमचे दुःख समजले नाही ते उद्या तुमची ताकद पाहून थक्क होतील. कारण जेव्हा नशीब कूज बदलते ना, तेव्हा सर्वात आधी तेच लोक पडतात जे तुम्हाला खाली पाहत होते, आणि सर्वात आधी तेच उठतात ज्यांनी सर्वात जास्त सहन केले आहे. निर्मला ही एक सामान्य गावातील मुलगी, शांत, कोमल पण हिंमतवान. वडील शेतकरी, घरची परिस्थिती बेताची पण स्वप्ने मोठी. पण आयुष्य तिला प्रत्येक वळणावर तोडत राहिले. जेव्हा शाळेत पहिली आली तेव्हा लोकांनी म्हटले, मुलगी असून काय करणार. जेव्हा कॉलेजला गेली लोकांनी टोमणे मारले की लग्नाच्या वयात शिक्षण कशाला. पण निर्मला काही बोलली नाही. ती फक्त शिकत राहिली, कर्म करत राहिली, शांत राहिली. प्रत्येक टोमणा तिच्यासाठी एक पायरी बनला. एक दिवस तिच्या वडिलांचा अपघात झाला. घरात पैशांची चणचण, नातेवाईकांनी पाठ फिरवली. निर्मलाने शिक्षण सोडले, गावातील मुलांचे क्लास घेणे सुरू केले. दिवस रात्र मेहनत केली, त्यात शिकवणीतून घर चालले. वडिलांवर उपचार झाले. मग तिने सरकारी परीक्षा दिली, 2दा नापास झाली, 3ऱ्यांदा पास झाली. आज निर्मला एक अधिकारी आहे. तेच लोक जे तिला नरवायचे आज त्यांची मुले तिच्याकडून प्रेरणा घेतात. तेच गाव जे कधी टोमणे द्यायचे आता तिला आमचा अभिमान म्हणते. आणि जेव्हा कोणी विचारले की तू हे सर्व कसे केलेस, तेव्हा निर्मलाने फक्त हसून सांगितले, मी दुःखाशी लढणे नाही तर त्याच्याशी मैत्री करायला शिकले होते. मी कर्मावर विश्वास ठेवला आणि नशिबाने स्वतः रस्ता बनवला. तर तुम्ही सुद्धा ऐका, तुम्ही सुद्धा तोच दीपक आहात, तीच निर्मला आहात. तुमच्या आतही तीच शक्ती आहे जी अंधाराला चिरून उजेड निर्माण करू शकते. तुम्ही आत्ता जिथे आहात कितीही तुटलेले वाटत असले तरी एक दिवस हेच तुटणे तुमचा आधार बनेल. फक्त चालणे थांबवू नका, कारण श्रीकृष्ण म्हणतात, थांबला तो संपला, चालत राहिला तो घडला. प्रत्येक अश्रू एक कहाणी आहे, प्रत्येक हार एक धडा आहे, आणि प्रत्येक नवीन दिवस नशीब बदलण्याची एक नवीन संधी आहे. म्हणून आजपासूनच निश्चय करा, आता मी दुःखाला माझा मार्गदर्शक मानेन, कर्माला माझे हत्यार आणि स्वतःला माझे नशीब. आणि विश्वास ठेवा, एक दिवस तेच लोक म्हणतील, बघा हा तोच आहे ज्याचे नशीब कधी काळी फुटके होते आणि आज हा स्वतः कोणाचा तरी मार्ग बनला आहे. जेव्हा आयुष्य दुःखाने भरून जाते तेव्हा असे समजू नका की देवाने तुम्हाला सोडून दिले आहे. असे समजा की देव तुम्हाला सावरण्यात व्यस्त आहे. जे आज तुम्हाला तोडत आहे तेच उद्या तुम्हाला जोडेल, आणि जे आज तुम्हाला रडवत आहे तेच उद्या तुमच्या चेहऱ्यावरील हास्य बनेल. पण हे सर्व तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही थांबणार नाही, जेव्हा तुम्ही हार मानणे सोडून द्याल. कारण श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुला वाटते की आता काहीच उरले नाही तेव्हाच मी तुझ्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करतो. नशीब फक्त त्यांच्यासाठी बदलते जे स्वतःला बदलण्यासाठी तयार असतात. हे जग कर्माची भूमी आहे. इथे कोणी नशीब घेऊन जन्माला येत नाही, इथे नशीब बनवले जाते. प्रत्येक दिवशी जे तुम्ही चांगले विचार करता, जे तुम्ही चांगले बोलता, जे तुम्ही चांगले करता ते तुमच्या नशिबाच्या रेषा कोरत असते. आणि जर आजचा दिवस वाईट असेल तर विश्वास ठेवा, उद्याचा दिवस तेव्हाच चांगला येईल जेव्हा तुम्ही आजही चांगले करण्यात असून मागे हटणार नाही. दुःख यासाठी येत नाही की तुम्ही कमजोर आहात, ते यासाठी येते कारण आता तुम्ही आणखी मजबूत बनण्यासाठी तयार आहात. दुःख जेव्हा डोक्यावर बसते तेव्हा समजा की ईश्वर तुम्हाला आपल्या पुढच्या योजनेसाठी तयार करत आहेत. दुःख तुमच्या आतला अहंकार तोडते, तुमचे इरादे उजळवते आणि तुमच्या आत दडलेल्या वीराला बाहेर काढते.
श्रीकृष्ण म्हणतात, जे तुला समजत नाहीये ते मला समजते आहे. तू फक्त कर्म कर आणि विश्वास ठेव, मी योग्य वेळी तुझी साथ देईन. हाच विश्वास सर्वात मोठी शक्ती आहे. हेच ते बीज आहे जे नशिबाच्या विशाल वृक्षात बदलते. आणि लक्षात ठेवा, जो मेहनत करतो तो उशिरा जिंकतो, पण जीत इतकी मोठी असते की सर्व टोमणे, सर्व ठेचा, सर्व विश्वासघात त्या विजयासमोर खुजे वाटतात. लोक काय म्हणतील, काय विचार करतील याच्या पलीकडे जा. तुम्ही स्वतःला काय सांगत आहात फक्त तेच ऐका. जर मन म्हणत असेल की थकलो आहे, तर आत्म्याला सांगा थोडे अजून चाल, तिथे तुझे ध्येय आहे. जर मन म्हणत असेल नशीब साथ देत नाहीये, तर आत्मा म्हणेल नशीब तुझ्यामुळेच बनते, पुढे चल. हे जग त्यांच्याच समोर झुकते ज्यांनी दुःखात हसायला शिकले आहे. ज्यांच्याकडे सर्व काही असूनही जे आतून रिकामे आहेत ते काहीही बदलत नाहीत. पण ज्यांच्याकडे काहीच नाही आणि तरीही ते दररोज काहीतरी चांगले करतात, तेच या जगात नवीन इतिहास लिहितात. तर आता उठा, हिम्मत करा, कर्म करा आणि शांत राहा. कारण नशिबाला आरडाओरडा आवडत नाही, त्याला सच्चा संकल्प आवडतो. आणि जेव्हा तुम्ही न बोलता, न थांबता, फक्त टिकून राहता, तेव्हा नशीब स्वतः येऊन तुमच्या दारात नतमस्तक होते. आणि शेवटी श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात, जेव्हा तुझा विश्वास ठाम असेल तेव्हा माझं मार्गदर्शन अद्भुत असेल. दुःख येईल, तुटशील, पण जेव्हा उठशील तेव्हा पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत, कितीतरी जास्त समजूतदार आणि कितीतरी जास्त नशीबवान म्हणून समोर येशील. जेव्हा आयुष्य दुःखाने भरून जाईल, जेव्हा सर्व काही तुटताना दिसेल, तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तू संपलेला नाहीस, तू घडवला जात आहेस. ज्याप्रमाणे लोखंडाला तापून तलवार बनवले जाते, तसेच दुःख तुला एखाद्या महान उद्देशासाठी तयार करत असते. श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती दुःखात विचलित होत नाही, सुखामध्ये अडकून पडत नाही आणि ज्याच्या मनातून आसक्ती, भीती आणि क्रोध निघून गेला आहे, तोच स्थिर बुद्धीचा मुनी मानला जातो. तुझे हे दुःख तुला स्थिर बनवत आहे, तुला मजबूत करत आहे. ज्याप्रमाणे एखादा खडक शेकडो वर्षांच्या वादळाने सुद्धा हलत नाही, तशीच तुझ्या आतली शक्ती आहे, एकदम अढळ आणि स्थिर. जेव्हा पाऊस एखाद्या निर्जीव बीजाला फोडतो, तेव्हाच त्यातून अंकुर फुटतो. त्याचप्रमाणे दुःखसुद्धा तुझ्या जुन्या थरांना फाडत आहे, जेणेकरून तू एका नव्या रूपात भरू शकशील. ज्याप्रमाणे दिव्याच्या ज्योतीला वारा घाबरवतो, पण तोच वारा जर दिव्याच्या आतल्या वातीला पेटवत असेल, तर ती ज्योत आणखी प्रखरपणे जळते. अगदी तसेच हे दुःख तुझ्या आतल्या ज्योतीला प्रखर करत आहे. श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळावर नाही. तू फक्त कर्म करण्यासाठी पात्र आहेस, फळाची चिंता करू नकोस आणि कर्म न करण्यातही अडकून पडू नकोस. जेव्हा तू सतत चांगले कर्म करत राहतोस, न थांबता न थकता, तेव्हा नशिबाला सुद्धा झुकावे लागते. ज्याप्रमाणे जमिनीला सतत नांगरल्याने ती शेवटी सुपीक शेत बनते, तसेच कर्म तुझ्या आयुष्याला एक नवीन आकार देते. लोखंडाचे उदाहरण घे. तेच लोखंड जर तसेच पडून राहिले तर त्याला गंज लागतो, पण जर त्याला ठोकून ठोकून घडवले तर त्याची तलवार बनते. दुःख तुला गंजण्यापासून वाचवत आहे, तुला धारदार बनवत आहे. श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने स्वतःचा उद्धार केला पाहिजे, स्वतःला खाली पाडू नये. कारण माणूस स्वतःचा मित्र असतो आणि स्वतःचा शत्रू. तूच तुझे नशीब आहेस, तूच तुझा आधार आहेस. या जगात तुला सावरायला दुसरे कोणीही येणार नाही. दिवा कधी कोणाला म्हणत नाही की मला पेटवा, तो स्वतः तेल आणि वात घेऊन जळायला तयार असतो. तू सुद्धा तसाच दिवा बन, जो स्वतःच्या अंधारातही प्रकाश शोधतो. श्रीकृष्णाची वाणी सांगते की तू फक्त चालत राहा, मी तुझ्यासोबत चालेन. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब जर वाहत राहिला तर त्याची नदी बनते, पण जर थांबला तर त्याचा चिखल होतो. तसेच दुःख जर अश्रूंच्या रूपाने आणि संघर्षाच्या रूपाने वाहत राहिले तर पुढे जाऊन त्याची निर्मळ शांती बनते. सुख दुःख, नफा तोटा, जय पराजय यांना समान मानून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. तू जे दुःख सहन करत आहेस ते कोणत्याही शिक्षेचे फळ नाही, ती तुझ्या पुढच्या टप्प्याची तयारी आहे. ज्याप्रमाणे जमिनीची नांगरणी केली जाते, मग बी पेरले जाते, मग पाऊस येतो आणि त्यानंतर पीक येते, तशी जीवनाची सुद्धा प्रक्रिया आहे. सध्या तुझी नांगरणी होत आहे, उद्या हेच पीक बनून तुला आधार देईल. म्हणून उठ, जागा हो, कर्म कर आणि विश्वास ठेव. ज्याप्रमाणे सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो, तसेच नशीब प्रत्येक दुःखानंतर पुन्हा चमकते. श्रीकृष्ण म्हणतात की मी आहे. जेव्हा तू स्वतःला एकटा समजतोस तेव्हा मी तुझ्यासोबत चालतो. जेव्हा तू हार मानून बसतोस तेव्हा दुःख यासाठी येते की तू थांबून राहू नयेस, तू पुढे वाढावेस. कारण लोखंडाला जितके ठोकले जाईल तितके ते टोकदार होते. दुःखसुद्धा तुला ठोकून ठोकून टोकदार बनवत आहे, जेणेकरून तू जगातील प्रत्येक भ्रमाला कापू शकशील. तुला किती वेळा सांगितले की वर बघून असे हात पसरून नशिबाची भीक मागू नकोस.
कारण तुझे डोके जेव्हा झुकते तेव्हा ते फक्त प्रार्थनेसाठी शोभून दिसते, लाचारीने गयावया करण्यासाठी नाही. नशीब हा शब्द खूप मोहक वाटतो नाही का? कारण यात सर्व दोष दुसऱ्यावर टाकण्याची सोय असते. मी अपयशी आहे कारण नशीब माझ्या बाजूने नाही हे बोलणे सोपे आहे. पण एक गोष्ट ऐक, जर तुझ्या कर्मात आग असेल तर दगडसुद्धा वितळतात. नशीब तर तरीही कागदाचा तुकडा आहे. तेच लिहिले जाते जे चालत येते. रडत बसणाऱ्याचे नशीब लिहिले जात नाही. तुला माहीत आहे का, तो जो दररोज सूर्य बनून उगवतो त्याने सुद्धा कधी अंधाराकडे भीक मागितली नाही. तो जळतो तापतो तेव्हा कुठे जाऊन प्रकाश बनतो. असा थकून भागून का बसलायस? कोणाच्या प्रतीक्षेत आहेस? नशिबाच्या, जे कधी येते तर कधी नाही, आणि जेव्हा येते तेव्हासुद्धा फक्त त्यांच्याच समोर झुकते ज्यांच्याकडे त्याला गुडघ्यावर आणण्याचे कसं बसते. प्रत्येक वेळी जेव्हा तू रडतोस, प्रत्येक वेळी जेव्हा तू म्हणतोस की माझ्याच सोबत असे का झाले, तेव्हा लक्षात ठेव की तू स्वतःला कमजोर घोषित करतोस. आणि हे जग कमकुवत लोकांवर दया करत नाही, त्यांना चिरडून टाकते. पण ज्या दिवशी तू उभा राहिलास, ज्या दिवशी तू म्हणशील की आता बास, आता मी मागणार नाही तर हिसकावून घेईन, त्याच दिवशी तुझे नशीब बदलायला सुरुवात होईल. देवसुद्धा त्याचीच मदत करतो जो स्वतःला मदतीसाठी लायक बनवतो. जो अंधारात रडत नाही तर अंधाराला चिरून सांगतो की आता मी चालणार, मग रस्ता असो किंवा नसो. तुझे नशीब हे काही पान नाही जे एखाद्या ज्योतिषाने लिहिले आहे. तुझे नशीब हे एक युद्ध आहे जे तुला दररोज जिंकायचे आहे, आपल्या घामाने, आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने. नशिबाची भीक मागू नकोस, कारण जे हात पसरून काही मागतात ते कधीही आपले नशीब मुठीत पकडू शकत नाहीत. तू काही मातीचा बाहुला नाहीस ज्याला परिस्थिती घासून संपवेल. तू त्या अग्नीचा अंश आहेस जो राखेतसुद्धा जळणे विसरत नाही. हो, मान्य आहे की परिस्थिती कठीण आहे. नशिबाने तुला अनेकदा खाली पाडले आहे, नात्यांनी तुला तोडले आहे, आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसला आहे, आणि आयुष्याने तुला तिथे आणून आदळले आहे जिथे रडण्याचा आवाजसुद्धा फुटत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तू संपला आहेस. तू तुटला आहेस पण विस्कटलेला नाहीस. तू थकला आहेस पण थांबलेला नाहीस. तू रडला आहेस पण मेलेला नाहीस. आणि जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत तुझ्याकडे एक शक्ती आहे, कर्माची शक्ती. हे जग खूप धूर्त आहे. इथे तुला प्रत्येक वळणावर हे समजावले जाईल की नशीब खूप मोठी गोष्ट आहे, नशिबापेक्षा मोठे काही नाही. पण कोणी हे सांगणार नाही की नशीब नेहमी त्याचेच बदलते जो आपल्या घामाने नशिबाच्या रेषा पुसून टाकतो. जेव्हा तू झोपलेला असतोस आणि तुझे मन म्हणते की काहीच बदलणार नाही, तेव्हा तो तुझ्या मनाचा पराभव असतो, तुझा नाही. पण ज्या दिवशी तू झोपेतून उठून स्वतःला ओढत का होईना पण मैदानात नेशील, जरी जखमांनी भेरलेला असलास तरी, आणि म्हणशील की आता मी थांबणार नाही, त्याच दिवसापासून तुझ्या नशिबाची उलटगिनती सुरू होते. नशिबाची भीक मागू नकोस, कारण ज्याने मागायला शिकले त्याने जगणे सोडले. मागणाऱ्याला तुकडे मिळतात, कमावणाऱ्याला मुकद्दर मिळते. तू तो नाहीस जो नशिबाच्या आधारावर जगेल. तू तो आहेस जो परिस्थितीच्या विरोधात तलवारीसारखा चमकतो. तू तो आहेस जो एकटा चालला तरी रस्ता आपोआप तयार होतो. जेव्हा सर्व सोडून जातील, जेव्हा अंधार दाट होईल, जेव्हा तुझ्यासमोर कोणताही रस्ता दिसणार नाही, तेव्हा थांबू नकोस. त्याच अंधारात एक आग निर्माण कर आणि सांग की आता जे होईल ते मी ठरवेन. हे जे लोक नशिबाचे रडगाणे गातात हे तेच लोक आहेत जे कधी लढलेच नाहीत. यांचे डोळे वर पाहत राहिले आणि हात रिकामेच राहिले, कारण यांनी घाम गाळला नाही, फक्त अश्रू गाळले. पण तू असा बन की ज्याला पाहून वरवालासुद्धा म्हणेल की याने मला बदलले. कर्म कर, इतके कर की तुझ्या कर्माचा आवाज नशिबाचे दरवाजे तोडून टाकेल. तू कर्माने लढ आणि बघ तुझे नशीब कसे तुझ्या पायाशी लोळण घेते. जेव्हा जग म्हणेल की तू हरला आहेस, तेव्हा आपल्या आत डोकाव आणि विचार की माझा इरादा अजूनही जिवंत आहे का, आणि जर हो तर मग तुला कोणीही अडवू शकत नाही. नशीब हा काही जन्मसिद्ध अधिकार नसतो. ही एक पदवी आहे जी त्यांनाच मिळते जे दररोज आयुष्याशी 2 हात करायला तयार असतात. तू नशिबाच्या विरोधात बंड कर, कारण तू काही पुस्तकात लिहिलेली रेष नाहीस. तू एक लेखक आहेस, एक योद्धा आहेस जो आपली कहाणी स्वतः लिहितो. आणि तुझी कहाणी तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत तू स्वतः म्हणत नाहीस की आता बास. जेव्हा सर्व थकून बसतील तेव्हा तू एक पाऊल अजून पुढे टाक. जेव्हा सर्वजण आशा सोडतील तेव्हा तू हसून सांग की आता खेळ सुरू झाला आहे. कारण जिंकणारे तेच असतात जे शेवटच्या श्वासापर्यंत मैदान सोडत नाहीत. नशिबाची भीक मागू नकोस, कारण जेव्हा तू कर्म करशील तेव्हा नशीब स्वतः तुझ्या दारात मान झुकून उभे राहील आणि म्हणेल की तू चाल, मी तुझ्या मागे येत आहे. लक्षात ठेव, हे जग मान झुकवणाऱ्यांचे नाही, मान उंचावून लढणाऱ्यांचे आहे. आणि तू त्यांच्यापैकी आहेस ज्याला झुकणे माहीत नाही. जो तुटला नक्कीच पण टिकून राहिला, जो हरला नक्कीच पण ठाम राहिला, आणि ज्याचा पराभवसुद्धा इतका सन्मानजनक होता की स्वतः पराभवाला लाज वाटली.
जे लोक म्हणतात नशीब बदलले, ते हे सांगत नाहीत की त्यांनी आपल्या झोपेचा त्याग केला, एकटेपणा स्वीकारला, भूक सहन केली, ठोकर खाल्ली, अपमान सहन केले आणि तेव्हा जाऊन नशीब झुकून उभे राहिले. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जितका मोठा तुझा संघर्ष तितकीच उंच तुझी झेप. तर आता उठ आणि स्वतःशी वचन दे की आज नंतर तू कोणासमोर हात पसरणार नाहीस. आज नंतर तू नशिबाच्या मागे धावणार नाहीस. आज नंतर तू फक्त एकच गोष्ट करशील, कर्म. आणि असे कर्म की स्वतः देवाला तुझी कहाणी सांगावी लागेल. तू कर्म कर, कारण कर्मच ते हत्यार आहे जे नशिबाच्या साखळदंडांना तोडू शकते. आणि जर तुला विश्वास नसेल तर ऐक संत कबीरांची गोष्ट. ते एक विणकर होते, गरीब, समाजात खालच्या दर्जाचे मानले जाणारे. ना कोणते शिक्षण, ना कोणते उच्चकुळ, ना कोणताही वारसा. त्यांच्याकडे कष्टाशिवाय काहीही नव्हते. पण जेव्हा लोक नशिबाला दोष देऊन बसून राहायचे, तेव्हा कबीर दररोज आपल्या मागावर बसायचे आणि कापड विणायचे. दिवसभर कष्ट करायचे आणि रात्री देवाकडे काही मागत नसत. फक्त म्हणायचे की हे राम, तू बघ, मी कर्म करत आहे. लोक त्यांना टोमणे मारत, म्हणत की अरे कबीर, ही तुझी मेहनत तुझे नशीब काय बदलणार. आणि कबीर हसून म्हणायचे, कर्मापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि कष्टापेक्षा मोठी कोणपुली तुझ्या नाही. ते विणत राहिले, रचत राहिले, बोलत राहिले आणि एक दिवस असा आला की ज्यांच्याकडे सर्व काही होते ते कबीरांच्या दारात ज्ञानाची भीक मागायला आले. वेळ बदलली, पण कबीरांची शिकवण अमर झाली. नशिबाशी लढू नकोस, कर्माने त्याची मान पकड आणि सांग की आता तू माझ्या हिशोबाने चालशील. कबीरांनी कधी नशिबाला दोष दिला नाही. त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या फाटक्या आयुष्याला तपस्या बनवले आणि त्या तपस्येतून असा प्रकाश पडला ज्याने युगांना जागे केले. जेव्हा कोणी विचारायचे की तुझ्याकडे काय आहे, तेव्हा ते म्हणायचे, माझ्याकडे कष्ट आहेत, बाकी सर्व येईल. आणि खरंच सर्व काही आले. नाव, सन्मान, अमृतत्व, कोणत्याही वारसाशिवाय, फक्त आपल्या कर्माने. तर आता जर तू तुटलेला आहेस, निराधार आहेस आणि तुला वाटते की तुझे नशीब तुझ्या विरोधात आहे, तर लक्षात ठेव, कबीरांसारखा माणूस कधी नशिबाशी लढला नाही. त्याने कर्म केले आणि नशिबाने स्वतः आपला रस्ता बदलला. तू सुद्धा कर, न थांबता, न झुकता, न मागता. आणि एक दिवस तुझी सुद्धा कहाणी लोकांच्या तोंडी असेल. प्रिय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. जर आजची कथा तुम्हा सर्वांना आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून श्रीकृष्णाच्या नावाने एक छान कमेंट करा. आणि हो, पुढे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे चिन्ह नक्की दाबून ठेवा, ज्यामुळे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू शकतील. मित्रांनो, जर आजच्या या कथेत काही चूक झाली असेल तर क्षमा करा. व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री कृष्ण. राधे राधे.